बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे। त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत अमित शहावर बोलणं, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं म्हटलं होतं। बावनकुळे यांच्या विधानाची शरद पवारांनी खिल्ली उडवली आहे। तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला आहे असं पवार म्हणाले। पवार असे बोलताच उपस्थितांमध्ये एक हशा पिकला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। शिवाय मराठा आरक्षणाबाबत देखील सरकारला सल्ला दिला आहे। याच पत्रकार परिषदेत अमित शहा यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे असं शरद पवार यांना विचारण्यात आलं। त्यावर तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला होता असा टोला शरद पवार यांनी लगावला। शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती। एका तडीपार व्यक्तीच्या हाती देशाचं संरक्षण आहे, त्यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे आहेत असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला होता। याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद साधण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल। सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे। सरकारने जरांगे भुजबळ हके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे आणि या प्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली। शिवाय आरक्षणाप्रकरणी मला एक चिंता वाटत आहे, ती म्हणजे 2 समाजात दरी निर्माण होते की काय असं चित्र आहे। विशेषतः मराठवाड्याच्या 2 ते 3 जिल्ह्यात अधिक काळजी घेण्याची गरज आहे। ही स्थिती बदलण्यासाठी आमच्यासारख्या नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे। सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे। या प्रकरणी चर्चा आणि संवाद होणं महत्त्वाचं असल्यानं सरकारने जरांगे भुजबळ हके आणि आम्हाला चर्चेला बोलवलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी गाझा युद्धासाठी इस्रायल सरकारवर जोरदार हल्ला चढवला। गाझामध्ये इस्रायलने केलेल्या नरसंहाराविरोधात आवाज उठवावा आणि युद्धबंदीसाठी त्यांच्यावर दबाव टाकावा असे आवाहन त्यांनी जागतिक समुदायाला केलं आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत प्रियंका म्हणाल्या, इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करणं ही जगातील प्रत्येक नागरिकाची आणि सरकारची जबाबदारी आहे। त्यांची कृती सुसंस्कृत जगात स्वीकारली जाऊ शकत नाही। गाझामध्ये नरसंहार होत आहे। महिला, निरागस मुलांचा आवाज, डॉक्टर, शिक्षक आणि पत्रकारांना दडपण्यात आला आहे। नेत्यानाहूंवर निशाणा साधत काँग्रेस नेत्या म्हणाल्या, इस्रायली पंतप्रधानांनी अमेरिकन संसदेत सांगितलं की ही सभ्यता आणि रानटीपणा यांच्यातील लढाई आहे। ते अगदी बरोबर होतं। इस्रायली सरकार आणि नेत्यानाहू बर्बरता पसरवत आहेत आणि पाश्चात्य जग त्यांना समर्थन देत आहे। हे सर्व घडताना पाहून लाज वाटते। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या बुधवारी 24 जुलै रोजी अमेरिकन संसदेत केलेल्या भाषणानंतर प्रियंका गांधींचं हे वक्तव्य आलं आहे। यापूर्वी गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाने इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याला पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता। CWCच्या बैठकीनंतर काँग्रेसने ठराव मंजूर केला होता। मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मारले गेले आहेत। याचा आम्हाला दुःख आहे। CWC पॅलेस्टाईनी लोकांच्या जमीन, स्वशासन, स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कांना समर्थन देत आहे। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरमध्ये त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे। अशा आशयाचे बॅनर विविध जिल्ह्यांमध्ये लावण्यात आले आहेत। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच दिसत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरमध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने याची चर्चा आता रंगली आहे। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यातच उद्धव ठाकरे यांनी स्वतः मातोश्री या निवासस्थानी सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत। यामध्ये अकोला, बुलढाणा, सांगली, पुणे, हिंगोली आदी जिल्ह्यांचा समावेश आहे। या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला बस स्थानक परिसरामध्ये बॅनर लावण्यात आलं होतं। मात्र अज्ञाताने हे बॅनर फाडलं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। त्यांनी बस स्थानक परिसरामध्ये आंदोलन करून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबतची चर्चा आता चांगलीच रंगली आहे। संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं म्हटलं होतं। त्यानंतर मात्र काँग्रेसने याबाबत सावध भूमिका घेतली। महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे।
शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं देखील तशीच भूमिका मांडण्यात आली। त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार निशाणा साधल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या वतीने देखील त्यांच्यावर पलटवार केला जात आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नांची उत्तर द्यावीत असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। बाबू वाळेकर खुणे ही मंडळी आज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत का नाहीत असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात निलेश राणे आणि एका पोस्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे। या नेते मंडळींनी सोबत लोक फोटो काढतात, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना राग येतो, त्यामुळेच त्यांना गाडीतून उतरवले असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे। सर्व काही तुलाच पाहिजे का रे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। आज मराठा समाजातील जालन्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत का नाहीत असा प्रश्न त्यांना विचारायला हवा असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे। या संदर्भात निलेश राणे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की मनोज जरांगे माझ्या प्रश्नाची उत्तरं दे। बाबू वाळेकर खुणे ही मंडळी आज तुमच्याबरोबर आहेत का? कोपर्डीची आपली बहीण जिच्यावर बलात्कार झाला, जिला न्याय देण्यासाठी या लोकांनी कोर्टात जाऊन जाब विचारला, हीच ती लोक, पण आज ते तुझ्याबरोबर नाहीत। यांना नावलौकिक मिळू नये म्हणून यांना गाडीतून उतरवलंच, यांच्यासोबत लोक फोटो काढतात, तुला राग येतो, सगळं तुलाच पाहिजे का रे? हे आमचे मराठे जालन्यातलेच आहेत, पण आज ते मनोज जरांगेंबरोबर का नाहीत हा प्रश्न मनोज जरांगेला विचारा। कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा, प्रशासनाने ऑनफील्ड सज्ज राहावे, लोकांची सुरक्षितस्थळी स्थलांतर करावं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। तसेच निवारा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध कराव्यात, अलमट्टीतील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा असे आदेशही त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। सीएम शिंदे म्हणाले की बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात याव्यात, आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी। त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत। बैठकीला जाण्यापूर्वी येथूनच त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून पूरपरिस्थिती, पावसाची सद्यस्थिती आणि मदत आणि बचाव कार्यासंदर्भात माहिती घेतली। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। तसेच काल धरण क्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑनफील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या। लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे। जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची 2 पथके तसेच भारतीय सेनेचे पथकही मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे। संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे, धरणांमधून होणारा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टी धरण प्रशासनाच्या संपर्कात राहून आवश्यक कारवाई करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या। सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। यासाठी सर्वच पक्ष अंग झटकून कामाला लागलेत। सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शनिवारी दिल्लीत पोहोचलेत। ते नीती आयोगाच्या बैठकीसाठी राजधानीत गेले असले तरी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असल्यामुळे आता दिल्लीतच विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नीती आयोगाच्या बैठकीनंतर महायुतीचे नेते, भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे। या भेटीत जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे आज नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत। मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। सध्या महायुतीत जागा वाटपावर चर्चा चालू आहे। महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। याच चर्चेचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा चालू आहे। असे असताना आता महायुतीच्या या तिन्ही सर्वोच्च नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याला आता विशेष महत्त्व आलं आहे। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीत विविध विषयांसोबत जागा वाटपाच्या संदर्भात देखील त्यांची चर्चा झाल्याचं सांगितलं जातं। या भेटीनंतर अवघ्या 2 दिवसात पुन्हा अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीत जात आहेत।
आता आरक्षण मिळवणं किंवा पाडापाडी करणं हेच उद्दिष्ट आहे. मराठा आरक्षणावरून विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवत आहेत. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा राजकीय लोकांचा डाव आहे. त्यांना मराठे मोठे व्हावेत असं वाटत नाही, असंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप केले आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा केल्याचं बोललं जात आहे. यावर ते म्हणाले, ही केवळ घुमवाघुमवी आहे. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं हे काम आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून आरक्षण द्यायला हवं. आरक्षण द्यायला काहीच लागत नाही. मनात असेल तर काहीही करता येतं, असंही जरांगे म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, राजकीय नेत्यांना आणि समाजाला आमच्यात आणि सरकारमधील चर्चेची माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे. सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवणार आहेत. माझ्या समाजाने का नेत्यांच्या हमाल्या करायच्या का? विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे. 70 वर्षांपासून आम्हाला वेड्यात काढत आहेत. लोकांच्या मनात अति खदखद आहे. लोकांना समजतं की आपल्याला कोण उल्लू बनवत आहे. विरोधक आणि सत्ताधारी हे मराठ्यांना उल्लू बनवत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. गुजरातमधून औरंगजेबचे चेले चपाटे आले. पैशांच्या जोरावर पक्ष फोडण्यात आले, मात्र तरीही ते शिवसेना संपवू शकत नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलाय. फडणवीस म्हणजे पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत. त्यांच्या आजूबाजूला सर्व कलंकित लोक आहेत. फडणवीस जर चांगले गृहमंत्री असते तर अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात टाकले असते, असं राऊत म्हणाले. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त सांगलीत भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर झळकलेत. याबाबत बोलताना राऊतांनी महायुतीला टोला लगावलाय. महायुतीमध्ये 7 मुख्यमंत्री पदाचे इच्छुक उमेदवार आहेत, असा पुनरुच्चार राऊतांनी केलाय. बॅनरबाबत बोलताना राऊत म्हणाले, पोस्टर किंवा बॅनर लावायला आम्ही सांगत नाही, ती एक लोकभावना आहे. या माध्यमातून लोक भावना व्यक्त करत असतात. त्याबाबत कुणाला दुःख वाटण्याचं कारण नाही. काही पक्षांमध्ये 3-3 नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 7 उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि देश संकटात असताना ज्या प्रकारे राज्य चालवलं ते लोक विसरलेले नाहीत, असं राऊत म्हणाले. पुढे राऊतांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष केलंय. ते म्हणाले, संघर्षातून उद्धव ठाकरे उभे राहत असतात. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी सत्ता, पैसा आणि दहशतीच्या जोरावर शिवसेना ओरबडून घेतली. कामाचा पक्ष आणि चिन्ह गद्दारांच्या हातात सोपवलं. मात्र ठाकरे जिद्दीनं उभे राहिले. त्यांनी नव्यानं पक्ष उभा केला. लोकसभेत 9 खासदार नवीन चिन्हावर निवडून आणले. आता आम्ही विधानसभेच्या दिशेनं मजबूत पावलं टाकत आहोत. राज्यातील जनता बाळासाहेबांप्रमाणे ठाकरेंवर प्रेम करते. त्यामुळे गुजरातमधून कितीही चेले चपाटे आले तरी महाराष्ट्रात शिवसेनेला संपवता येणार नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथं केवळ शिवराय फॅन्स क्लब चालतो, असं राऊत म्हणाले.